निघूया ना? हाँ हाँ हो हो हाँ चल. तन्मय हाँ निघालात का? हो आई. आणि त्या ऑर्डरचे डबे सुद्धा रेडी आहेत आणि आग्र्याच्या रोजच्या मेंबर्सचं जेवण सुद्धा तयार आहे. ठीक आहे. निघूया. हो हो. तन्मय जाताना जरा नंदिनी मॅडम कडे जा. त्यांनी माझे कागदपत्र तयार ठेवले असतील ते घेऊन या आणि मुख्य म्हणजे त्यांची फी देऊन जा. या जाऊन. तन्मय काय तिकीट का फाडतोयस? फाडू नाही तर काय करू? हे काम करून नाटक बघायला गेलो तर पहिला अंक संपेल आणि अर्ध नाटक बघण्यात मला काही इंटरेस्ट नाही. तन्मय आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. नाटकाला जाणं नाही जमलं तर काय हरकत आहे? आपण कुठेतरी फिरायला तर जाऊच शकतो ना. तन्मय आपण वेळ कुठे घालवतोय याहीपेक्षा महत्वाचं काय तर आपण तो कसा घालवतो. हो की नाही? निघूया आता. चल. हाय. हाय आई. नंदिनी आली. अरे नंदिनी मॅडम तुम्ही इथे येण्याचे कष्ट कशाला घेतलेत? तन्मय येणारच होता तुमच्याकडे. अहो असं काय म्हणताय? तुम्हाला सगळ्यांना भेटायला यायचं मग त्यात कष्ट कसले? ऍक्च्युली आज मी एका वेगळ्या कारणासाठी इथे आली. आज मी इथे कस्टमर म्हणून आली. आज मी आग्रह मध्ये आरोहीच्या हातचं घरचं जेवायला आली. आज ना मला घरचं खायची खूप इच्छा होत होती. ह्या सगळ्या आजारपणामुळे तोंडाची चव पार गेली आणि घरचं खायचं म्हटल्यावर आग्रहाशिवाय दुसरा कुठला पर्यायच असू शकत नाही माझ्यासाठी. म्हणून मी इथे आले. हे पण असं अचानक न कळवता तुझ्या हातचं जेवायला आले. काही प्रॉब्लेम नाही ना? चालेल ना आरोही? चालेल ना म्हणून काय विचारते? आग्रहमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अगदी खुल्या मनाने आणि हसतमुखाने स्वागत होतं. मग ती व्यक्ती कोणीही असो. तशी परंपराच आहे आग्रहाची. नाही म्हणजे आग्रहमध्ये आलेली कुठलीच व्यक्ती कधीच उपाशी पोटी परत जात नाही. म्हणजे आपलं आज पण जाणं कॅन्सल करायचं. का कॅन्सल? जाऊया ना आपण. नंदिनीला माझ्या हातचं जेवायचं आणि जेवण तर आधीच तयार आहे. राहिला प्रश्न वाढायचा. ते काम नाम्या सुद्धा करू शकतो. हो की नाही? एक मिनिट हा. नाम्या नाम्या जरा बाहेर ये. हा ताई. नाम्या मी आणि तन्मय आज जरा बाहेर जातो आणि ह्या आपल्या कस्टमर आहेत. नाही म्हणजे आज त्या स्वतःहूनच कस्टमर म्हणून आल्या. पण आपण त्यांना पाहुण्यांचाच मान द्यायचा. त्यांना अगदी काय हवं नको ते नीट बघ आणि अगदी आग्रह करून वाढत्या. बरं नंदिनी अगदी पोटभर जेवा आणि अजिबात कशाचाच संकोच करू नकोस. संकोच कशाला करतील त्या?
आम्ही आहोत ना आग्रह करून वाढायला. हा आणि तुम्ही जाऊन या आरू, आम्ही त्यांची एक नंबर खातिरदारी करू. आरोही मला काय वाटतंय की अजून काही काम येण्याआधी आपण निघूया का? हो हो, चल चल, आई येतो. हा हे घे. या. बाय. बाय. चला जेवायला येता ना, या. कुठे जाऊया? बरं, मी काय म्हणते तन्मय, एव्हाना नाटकाचा पहिला अंक संपला असेल ना? मस्करी करण्यात जर वेळ घालवला, अजून थोडा वेळ इथेच थांबून इथूनच परत घरी जावं लागेल. सो लवकर सांग कुठे जायचंय? कुठेही. तन्मय, मी काय म्हणते, आज ना आपण ठरवून काहीच नको करायला. ठीक आहे. हा एकदम फर्स्ट क्लास जेव्हा, एकदम रस्ता एक नंबर आहे. तुम्ही काय नेहमीच नंदिनी गेले मॅडम. जेवणाच्या आधी एक महत्वाची गोष्ट, हे तुमचे फीचे पैसे. नंतर मग विसरायला नको. तुम्ही माझे कागदपत्र आणलेच असतील ना? नाही आणले. ज्या कामासाठी एवढी धावपळ करून आले ते तर झालंच नाही. कसला काम? त्या माझ्या कामाच्या कागदपत्राबद्दल बोलतायत, हो ना मॅडम? हो. हो, त्यात काय एवढं. तन्मयला पाठवते मी उद्या, तो घेऊन येईल. तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. अरे कमाल करतोस तू, काय येडा झालाय काय? त्यांना कुठे असा चार चौघामध्ये जेवायला वाढतो? अरुणी काय सांगितलं विसरला काय? अरे VIP गेस्ट आहेत त्या, मग त्यांना आतल्या खोलीमध्ये जेवायला वाटतात. अहो, काय झालं मॅडम? आपलं काम झालं नाही त्याच्यात काय एवढं? त्याचा राग असा जेवणावर काढू नका. तुम्ही खास आग्रहमध्ये आरोहीच्या हातचं जेवायला आलात ना, घ्या ना थोडस तरी जेवा. तन्मय, इथे कुठे आलोय आपण? इथली पाणीपुरी खूप फेमस आहे. तुझी हरकत नसेल तर आपण खाऊया? हरकत नाही म्हणून काय विचारतोस? पाणीपुरी प्रचंड आवडते मला. मला सुद्धा बेफाम. मला माहीतच नव्हतं हे. खऱ्या अर्थाने आता आपण एकमेकांना ओळखायला लागलो. दादा 2 प्लेट द्या ना पाणीपुरी. ठीक आहे. आरोही, दादा पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी घ्या.
ओके आता आरामात खायचं ना जरा. दादा एक मिठी पुरी द्या. फक्त गोडच द्या. दादा अजून एक गोडपुरी द्या. तन्मय हा ना. दादा नंदिनी तन्मय तन्मय तू तू इथे कसं काय? नाही यायला पाहिजे होतं का? ओके निघतो मी. नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे मला विचारायचं होतं की तू तू अचानक इथे कसा? तू तर आरोही सोबत होतो फक्त शरीराने. माझं मन तर वेगळीकडेच होतं. मला माहित होतं की तू इथे माझी वाट बघत असशील. असं असताना माझं लक्ष दुसरीकडे कसं लागलं. म्हणून मग मी अर्ध्या वाटेतून आरोहीला घरी पाठवलं आणि इथे आलो. बरोबर केलं ना? बरोबर. एकदम बरोबर केलं. तन्मय तुला तुला माहितीच नाहीये मी तुला केवढा मिस केलं. काय झालं काय माहित, पण मला ना सतत असं वाटतं की तू तू फक्त माझ्या जवळ असावंस. तुझा सहवास फक्त मला मिळावा, इतर कोणालाही नाही. तन्मय माझ्यापासून कधीही दूर जाऊ नकोस प्लीज. काय झालं? तू का हसतोयस? तन्मय का हसतोयस तू? अरे झालंय काय? तन्मय प्लीज सांग काय झालंय? तू तू का हसतोयस? तन्मय
वाटतं ना? नाही नको रे खा तू. खा. नाही खरंच नको. घे. तन्मय, मी आपल्यासाठी अजून आईस्क्रीम आणू? नाही कशाला नको रे. ठीक आहे, तू नको खाऊ, मी एकट्याने खातो. तन्मय, बरं ठीक आहे, जा जाऊ ना. नक्की? जा. मी ज्या तन्मयवर प्रेम केलं होतं तो हाच आहे का? पण मग तन्मयमध्ये असा अचानक बदल कसा काय घडला? हे काय तुझ्यासाठी आहे? आपल्यासाठी. तन्मय, अरे तन्मय. तन्मय, आज हे असे इथे घालवलेले क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय ठरतील. माझ्यासाठी सुद्धा. थँक्यू सो मच तन्मय. आज तू माझ्यासाठी एवढा वेळ काढला. अगं मी स्वतःलाच तुला दिलंय, माझ्या वेळेचं काय घेऊन बसलेस? तू जे केलंस ते योग्य होतं. मी जी चूक केली होती त्याची पटकन माफ करण्यासारखी नव्हती. मला खरंच सगळं लग्नाआधी तुला सांगायला हवं होतं. का नाही सांगितलंस मग? भीती वाटत होती. कसली? मी पहिल्यांदा जेव्हा तुला भेटायला आलो होतो तेव्हा माझा हेतू वेगळा होता, पण आपली ओळख वाढली, मैत्री झाली, आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे माझं मलाच कळलं नाही. तन्मय, मी सुद्धा तुझ्यावर कधी प्रेम करायला लागले मला कळलंच नाही. तू सोबत असलास की खूप सुरक्षित वाटायचं. तुझं दिसला नाहीस, भेटला नाहीस तर तुझं कासावीस व्हायचा माझा. तन्मय, काही बाबतीत आपल्यात मतभेद नक्कीच होते, पण मनभेद कधीच नव्हते. अरे मला आपल्यातले सगळे मतभेद संपवायचे आहेत. तुझ्यासोबत सुखाचा संसार करायचा, तुला जगातली सगळी सुख द्यायची. त्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करेन. मला साथ देशील ना? तन्मय, ते बघ. पटकन मनातल्या मनात काहीतरी विश माग. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. आरोही सारखी जोडीदार मिळाली हे माझं भाग्य आहे. हिची सोबत आयुष्यभर अशीच लागू दे. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
निघूया? निघायलाच हवंय. नाही म्हणजे आणखी थोडा वेळ थांबलो तर नाही जाणार का? थांबलो असतो ग, पण कसं आहे ना, माझ्या बायकोला सकाळी लवकर उठायची सवय. तिला खूप कामं असतात म्हणून जायला हवं. चल निघूया.